नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन आपल्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज एक टॉपचं मैदान संपन्न होणार आहे आणि ह्या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपच्या पैऱ्या दिसणार आहेत. तर आज मित्रांनो हिंदकेसरी कोरेगावचं मैदान 82 वर्षाची परंपरा असलेलं ही हिंदकेसरी कोरेगावचं मैदान आज संपन्न होणार आहे. आणि आज आपल्या सर्वांचा लाडका अखंड महासारखा ज्या आनंदीने अखंड महाराष्ट्र हातून ठेवले असा बकासूर आज पैण्यासाठी सज्ज झाला. आज टॉपचंच नियोजन आहे. नक्की कोण असणार आहे पायऱ्या ते पण सांगायचा प्रयत्न करूया. पण 2 चिठ्ठे निघाल्यात, एक गाण्यांच्या नावाने आणि एक मूलनाथ साहेब मुळशी तुम्हाला यांच्या नावाने 2 चिठ्ठे निघाल्यात. नाही कोणत्या गटामध्ये तर तिथं आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका, कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. तर पहिली चिठ्ठी गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 4वरती पहिली चिठ्ठी निघाली मित्रांनो. गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 4वरती ती म्हणजेच नाथसाहेब मोहिलशेठ धुमाळ यांच्या नावाने चिठ्ठी निघाली गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 4वरती. आणि 4वरतीच निघाली त्याच्यामुळे नक्कीच आपण गटामध्ये पाहू शकतो. आणि दुसरी चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 1वरती, म्हणजे ही चिठ्ठी पब्लिकनीच लागली. त्याच्यामुळं काय सांगू शकत नाही 21मध्ये पहिल का, तर काहीच हरकत नाही. आपला देव वाचलं नक्कीच कमबॅक करेल. पब्लिकनी पण चांगला पहिल गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 1वरती निघाली गाण्यांच्या नावाने. त्यामुळे आपल्याला 29मध्ये किंवा 21मध्ये कोणत्याही गटामध्ये आज आपल्याला देव पैठण दिसेल. आणि किंवा कोण पैरेकरी असेल त्याच्या नाव चिठ्ठी असेल त्या पण गटामध्ये पाहू शकतो. पण जास्त करून मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला देव 1 ते 20च्या आतच पळत असतो. त्याच्यामुळे मला तर वाटते 1 ते 20च्या आतच आपला देव पैठणी दिसेल आपल्या सर्वांचा लाडका. आणि आता तुम्हाला माहिती आहे चांगलाच पोहतोय आपला देव बकासूर, टॉपमध्येच पोहतोय. त्याच्यामुळे टॉपचाच पायरा आहे. नक्की कोण असेल तर मला असं समजते की जवळपास मला वाटतं हीच फिक्स झाला असं वाटतंय मला. तो म्हणजेच मित्रांनो आता त्या टॉपमध्ये पोहतोय, बिनजोड असेल घाट असेल चालू सीझनमध्ये, ती म्हणजेच संतोष तोडकर यांचा मित्रांनो 92 लाखाची खरेदी. ती म्हणजेच मल्हार 11-11 आणि बकासूर ही टॉप जोडी आज पैठण दिसते असं समजते. आणि ही जोडी पाहायला तर नक्की चांगलं स्पीड लागेल, कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूर काय पळतोय, तो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळतोय. त्याच्यामुळे मला वाटतं ही जोडी पळेल आणि नक्कीच आज आपल्या देवाने कमबॅक करावा आणि नक्कीच करेल, कारण की आता सध्या टॉपमध्ये पळतोय आपल्या देव तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तर ही एक टॉप जोडी असणार आहे. आणि बकासूरला शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी. आज नक्कीच बकासूरने गुलाल घ्यावा एवढीच इच्छा आहे मित्रांनो सर्व प्रेक्षकांची. आणि आज सगळं प्रेक्षकांची इच्छा आपला देव नक्कीच पूर्ण करेल. आणि बकासूरला शुभेच्छा असतील. आज नक्कीच चांगलं स्पीड आज दाखव आणि आज गुलाल घे. भले 1 नंबर नको होऊ दे, पण गुलालामध्ये तुला बघायचं आहे आम्हाला सर्वांना. आणि नक्कीच आपला देव नक्कीच गुलाल घेईल. आणि नशिबाने साथ दिली तर आज मधून जर गाडी लागली तर नक्कीच आज 1 नंबर पण आपलं देव करणार, कारण की तेवढी धमक आपल्या देवामध्ये आहे. त्याच्यामुळे तर आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका, कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. तर चला, जय महाराष्ट्र, जय शिवराय.